भारतीय संविधान भारत विद्यालय न्हावी येथे व्ही वारके सर यांची मुख्याध्यापकपदी वर्णी लागलेली आहे। मुख्याध्यापकपदी त्यांची निवड झालेली आहे आणि अतिशय सोज्वळ, मनमिळावू आणि सडेतोड असं व्यक्तिमत्व सरांचं आहे। ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे आणि एक आनंदाची गोष्ट अशी की सरांनी भारत विद्यालयामध्ये सर विद्यार्थी होते, टीचर पण तिथेच होते। आता ते मुख्याध्यापकपदी त्याची वर्णी लागलेली आहे आणि हे आमच्यासाठी आणि सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। सर प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे। सर, आपण मुख्याध्यापकपदी आपली वर्णी लागलेली आहे, आपली निवड झालेली आहे आणि भारत विद्यालय हे पंचक्रोशीमध्ये एक नावलौकिक आहे भारत विद्यालयाचा आणि प्रसिद्धी झोतात आहे। तर सर, आपली मुख्याध्यापकपदी निवड कशा प्रकारे झाली याच्या संदर्भात आपण काय सांगाल? नमस्कार। माझी सेवानिष्ठतेनुसार माझी मुख्याध्यापकपदी निवड झालेली आहे। मी जवळजवळ 31 वर्ष हे उपशिक्षक म्हणून कार्य केलेले आहे। त्यानंतर 9 महिने हे पर्यवेक्षक म्हणून आणि 3 महिने हे उपमुख्याध्यापक म्हणून मी कार्य केलेलं आहे आणि आता सेवानिष्ठतेनुसार 1 जूनपासून मी मुख्याध्यापक पदाचा स्वीकार केला। सर, एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा की आपल्या कालावधीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांचे म्हणजे मागासवर्गीयांचे जे विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, यांच्या संदर्भामध्ये, या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय राहणार आहे, काय सांगाल सर? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहील। त्यांच्यासाठी कोणत्याही ज्या काही स्कॉलरशिप वगैरे असेल त्या नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि ते विद्यार्थी भारताचा नागरिक कसे बनतील याच्यासाठी मी प्रयत्न जास्तीत जास्त करेन। सर, आपण एक चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की एक चांगल्या पद्धतीनं भारताचा नागरिक कसा बनेल एक दूरदृष्टीचा विचार ठेवून आपण चांगल्या पद्धतीने एक भावना व्यक्त केलेली आहे। सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की आपण एक मुख्याध्यापकपदी आपली वर्णी लागलेली आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। तर आपलं भविष्यामध्ये व्हिजन काय राहणार आहे, मानस काय राहणार आहे, आपण याच्या संदर्भात काय सांगा? आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की वाचाल तर वाचाल, शिकाल तर एक म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जर तुम्ही घेतलं तर डरकाळी होण्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे सर्वांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे आणि चांगलं शिक्षण मिळण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू। दुसरं, शिस्तीसाठी पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू, कारण स्वयंशिस्त जर बाळगली तर माणूस एकदम काटेकोरपणे नंतर पुढील आयुष्यात सुखाने समाधानी करू शकतो। वारके सर, याही पुढे एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे की वारके सर, आपली मुख्याध्यापकपदी वर्णी लागलेली आहे, तर या निवडीच्या माध्यमातून, या वर्णीच्या माध्यमातून आपण शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि बहुजन समाज यास काय संदेश देऊ इच्छिता, काय सांगा? पहिल्यांदा असं आहे की मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्येच विद्यार्थी, त्यानंतर शिक्षक किंवा सर्व पदं मी सर्वोच्च पद उपभोगत असल्या कारणाने गावातला एक मी परिचित असा व्यक्ती आहे। त्यामुळे मला खात्री आहे, मला मॅनेजमेंट, चेअरमन, सेक्रेटरी, अध्यक्ष, सर्व कार्यकारी मंडळ, माझा सर्व स्टॉफ आणि सर्व समाज हा माझ्या पाठीशी 100% उभा राहील आणि एक भारत विद्यालयाचं हे महावृक्षामध्ये रूपांतर कसं होईल त्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार। सर, आपण शिक्षकी पेशा पत्करीत असताना, शिक्षक असताना आपण कोणकोणती पदं भूषवलेली आहेत, काय सांगाल याच्या संदर्भात? पर्यवेक्षक म्हणून, त्यानंतर उपमुख्याध्यापक म्हणून आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून, त्यानंतर असे धार्मिक कार्यामध्ये माझा सहभाग असतोच। गावामध्ये कोणतेही धार्मिक कार्य असेल तर त्यावेळेला माझा सहभाग 100% असतो। वारके सर, आपण मुख्याध्यापकपदी आपली वर्णी लागलेली आहे आणि एक भारदस्त पद आणि एक जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे, तर या निवडीचं श्रेय, मुख्याध्यापकपदी आपली वर्णी लागलेली आहे, निवड झालेली आहे, या निवडीचं श्रेय आपण कोणाला द्याल, काय सांगाल सर? सेवानिष्ठतेनुसार असल्या कारणानं पण तरीही मॅनेजमेंट माझी त्यांना ते श्रेय जातच। सर, एक या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी,
डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी वारके सरांनी मारलेली आहे. त्यांनी भारत विद्यालयामध्ये विद्यार्थी होते, नंतर त्यांनी टीचिंग केली, नंतर आता त्यांनी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. त्यांची निवड झालेली आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि स्टार लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, स्टार लाईव्ह न्यूज, चीफ एडिटर, जळगाव.